टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील गुंज येथील 7 महिला मजुरावर आज काळाचा घाला घडला आहे। नांदेड जिल्ह्यात घडलेल्या घटनेमध्ये त्या ठिकाणी 7 मजूर महिलांचा मृत्यू झाला। त्यापैकी 5 महिला आहेत तर 2 तरुणी आहेत। नेमकी घटना कशी घडली हे मी घटनास्थळावरून सांगितलेल्या माहितीप्रमाणे ही घटना जी आहे ते नांदेड आणि हिंगोलीच्या सीमेवरती घडलेली आहे। आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला तिथं दिसते की एक बाभळीची झाडं दिसतात आणि केळीची बाग दिसते। त्या केळीच्या बागेच्या पलीकडल्या साईडला व हिंगोली जिल्ह्याची हद्द आहे तर अलीकडल्या साईडला नांदेड जिल्ह्याची हद्द आहे। म्हणजेच हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या हद्दीपासून काही मीटर अंतरावर नांदेड जिल्ह्यात गाव शिवार आहे आणि या शिवारातील जे महिला जे आहेत ते सकाळी 7 वाजता वसमत तालुक्यातील गुंज येथून ट्रॅक्टरद्वारे जे आहेत ते 9 महिला या नांदेड जिल्ह्यातील गावाकडे घटनास्थळाकडे जिथं घटना घडली त्या गावाकडे निघाल्या होत्या। ठिकाणी तिथून काही अंतरावर जिथं घटना घडली तिथून काही अंतरावर जे आहेत ते भुईमुगाचं शेत आहे आणि त्याच भुईमुगाच्या शेतामध्ये निंदणी करण्यासाठी हे महिला जात होत्या। मात्र काही अंतरावर ह्या ठिकाणी जे आहेत ते काळाचा घाला आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला। नेमका अपघात कसा झाला हे आपण जे प्राथमिक माहिती मिळाली त्या माहितीनुसार ह्या ठिकाणी आपण एक नाली याला चारी म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये, ही नाली आहे आणि रात्री पाऊस पडल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी चिखल निर्माण झाला होता। त्यामुळे ह्या नालीतून ट्रॅक्टर वर काढण्याचा ड्रायव्हरनं प्रयत्न केला, मात्र कुठंतरी जे हायड्रॉलिकची ते हे असतो हायड्रॉलिक वर केला आणि त्यामुळं ट्रॅली जी आहे ती आदर झाली आणि हेड उचललं गेल्याचं आपल्याला प्राथमिक जे कोणी इथं उपस्थित त्यांनी सांगितलं आहे। ज्या हेड उचललं तसंच ते हेड उचलल्यानंतर ड्रायव्हरनं तिथून उडी मारली आणि ते ट्रॅक्टर जे आहे ते थेट याच विहिरीमध्ये गेलं। आपण जर बघितलं तर विहिरीचं आणि जमिनीचं लेवल आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की विहीर आणि जमीन, नेमकी जमीन आणि विहीर एक म्हणजे लेवल, त्याला कॉम्पाऊंड कुठल्याही प्रकारचं विहिरीला नाही, डायरेक्ट ही विहीर आहे आणि याच विहिरीमध्ये जे आहे ते ट्रॅक्टर कोसळलं। त्या ट्रॅक्टरमध्ये एकूण 11 लोक होते, त्यापैकी 9 महिला होत्या आणि 2 पुरुष होते। 9 महिलांपैकी 7 महिलांचा जे आहे ते याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पाण्यात बुडून मृत्यू काही महिलांचा झाला तर काही महिला जे आहेत ते जखमी झाल्या होत्या ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। 7 पैकी या ठिकाणी 5 महिला होत्या तर 2 तरुणी होत्या। मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीचा साखरपुडाही झाल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला घटनास्थळी नागरिकांनी दिलेली आहे। खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे। त्यानंतर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या प्रशासनाला ही माहिती मिळाली। प्रशासन जे आहे ते त्यांचं सगळं प्रशासन इथं दाखल झालं आणि प्रशासनाने यंत्रसमूरच्या वतीनं या 7 महिलांचे मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर ट्रॅक्टरसुद्धा बाहेर काढलेलं आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की ह्या ठिकाणी हे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरची आपण अवस्था बघू शकतो की हे ट्रॅक्टर जे आहेत ते ट्रॅली सहित विहिरीमध्ये पडलं होतं आणि हे ट्रॅक्टर जे आहेत ते नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनानं जे आहे ते बाहेर काढलं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा जमले होते। आता जरी आपल्याला इथं भयान शांत दिसत असेल मात्र सकाळी 7ची वेळ होती, सकाळी 7 ते दुपारपर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी होती आणि अत्यंत म्हणजे आपण विचार बी करू शकणार नाही की एवढं इथलं वातावरण जे आहे ते सुन्न झालेलं होतं। कारण की 7 महिलांचे या ठिकाणी मृतदेह एकाच वेळी या झाडाखाली टाकलेले होते आणि आक्रोश होता त्यांचा। काही काळ जे आहे ते नातेवाईकांनी मृतदेह जे आहे ते ताब्यात घेण्याचा नाकार केला, मात्र कुठंतरी स्थानिक आमदार असतील वसमत विधानसभेचे राजू नवघरे, त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील काही नेते असतील यांच्या मध्यस्थीनंतर जे आहे ते नातेवाईकांनी आता आपापले मृतदेह जे ताब्यात घेतले आणि हे सगळं मृतदेह जे आहेत ते पोस्टमॉर्टमसाठी जे आहे ते जवळच्या वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आलेले आहेत। साधारणतः रात्रीपर्यंत हे सगळे मृतदेह आता एकत्र आणून यांच्यावर अंत्यविधी केली जाणार असल्याची माहिती आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, आलेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।